व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक मी विनंती करतो, हा व्हिडिओ पालकांनी जास्तीत जास्त बघावा आणि शेअर करावा आणि ज्या मुलांची एक्स्ट्रा फॉरवर्ड मतं आहेत त्या मुलांनी मात्र हा व्हिडिओ अजिबात बघू नये। यवतमाळची एक मुलगी आहे, गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये राहते, एका बँकेमध्ये ती जॉब करते आणि इथे पुण्यामध्ये आल्यानंतर एका मुलासोबत तिची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमामध्ये झालं। गेल्या 3 ते 3.5 वर्षांपासून ते दोघे एकत्र सिंहगड कॅम्पसमध्ये राहत होते, लिव्ह इनमध्ये। आता काही लोकांना लिव्ह इन म्हणजे काय माहिती नाही आहे, त्यांना सांगतो। लिव्ह इन म्हणजे लग्न न करता एकत्र राहणे। 6 महिन्यापासून तिने सिंहगड कॅम्पसमधून दुसरीकडे जाऊन आता ती दाहेरी फाट्याला राहते। आता तिच्या बाबतीत असं घडलंय जे की तिने मला पूर्णपणे एवढा भला मोठा मेसेज करून सांगितला आहे की रिलेशनशिपमध्ये असताना तिचा जो कोणी बॉयफ्रेंड होता त्याने जवळपास 7 ते 8 लाख रुपये तिच्याकडून घेतले आहेत। हे कशासाठी? तर तिच्या बॉयफ्रेंडला शेअर मार्केटचा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात नाद आहे आणि हिने काय केलंय, हिने हिच्या पगारावरती बँकेचं लोन केलेलं आहे। हिचे 2 क्रेडिट कार्ड आहेत, त्याच्यावरती सुद्धा लोन केलेलं आहे आणि सगळीकडून लोन करून त्याला पैसे दिलेले आहेत आणि आता ती त्याला पैसे मागते, परंतु तो काय पैसे अजिबात द्यायला तयार नाहीये। आता झालंय असं की हिला पगार आहे काहीतरी 40-45 हजार इन हँड येतो। तो सगळा पगार हप्त्यावारी जातो, क्रेडिट कार्डचे हप्ते असतील किंवा बँक लोनचे हप्ते असतील आणि हातामध्ये मात्र काही शिल्लक राहत नाही। प्रत्येक महिन्याला रेंट देणं सुद्धा अवघड होऊन बसलंय। आता याच्यानंतर तिची मागणी अशी आहे की रोहित दादा, त्याने माझे आत्तापर्यंत 7 ते 8 लाख रुपये घेतले आहेत, तर ते पैसे मला रिटर्न कसल्याही परिस्थितीत मिळवून दे। आणि गेली 3 वर्ष झालं त्यानं माझ्यावरती शारीरिक अत्याचार केलेत, तर त्याला शिक्षाही व्हायलाच हवी। आता प्रश्न असा उपस्थित राहतो की अत्याचार हा सलग 3 वर्ष कधी होत नसतो। मी थोडंसं प्रॅक्टिकल बोलतोय। अत्याचार हा एकदा होत असतो, तोही ॲक्सिडेंटली, जबरदस्तीने। 3 वर्ष होतो तो अत्याचार नसतो। मग असा अजून एक प्रश्न उपस्थित राहतोय की जर तुमच्यावरती अत्याचार होत असता तर ज्या दिवशी पहिल्यांदा तुमच्यावरती अत्याचार झाला तेव्हा हे तुम्हाला नाही का समजलं? 3 वर्ष तुम्ही मौज मजा केली, मस्ती केली आणि जेव्हा असं वाटलं की पुढे काय आता होत नाहीये किंवा समोरचा माणूस आपल्याला फसवून आता निघून चाललाय, त्यावेळी हा अत्याचार नावाचा शब्द कसा काय उपस्थित झाला? ताई, मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की मी माझ्या नेटवर्कचा वापर करून तुझे 7 ते 8 लाख रुपये त्या मुलाला समजवून परत करून देईनही। मी म्हणतोय दिले, पण या 3 वर्षामध्ये तुझ्या ज्या शरीराची चाळण झाली, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्यावरती अत्याचार झाले, तुझी अब्रू लुटली गेली, हे भरून काढण्यासाठी मला काय करावं लागेल? हे भरून निघणं शक्य आहे का? मी नव्हे, इथं माझ्या ठिकाणी दुसरं कुणीही आलं तर ह्या गोष्टी तुला परत मिळणार आहेत का? सो पुढे काय करायचं ते मी तिच्याशी बोलून घेईनच, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना एक गोष्ट सांगतो। बऱ्याच पालकांची मुलं ही शिक्षणासाठी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये, मोठमोठ्या शहरात असतात। अर्थात शिक्षणासाठी पालकच पाठवतात, परंतु पाठवत असताना 6-6 महिने, वर्षभर काहीतरी पालक 4-4, 5-5 वर्ष मुलांकडे फिरकतच नाहीत। तर असं न करता महिन्यातून एकदा दोनदा थोडीशी चक्कर मारत जावा की आपली मुलं नक्की काय करतात, आपण जे घाम गाळून कष्ट करून त्यांना पैसे पाठवतो ते पैसे सत्कार्यासाठी लागतात का? ते नक्की कुठे राहतात, कोणासोबत राहतात, तिथे नक्की ते काय करतात, हे थोडंसं पालकांनी तपासून घ्या। आणि मुलांना मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगावीशी वाटते, बाळांनो, मी पण तुमच्यातलाच एक आहे। मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलंय, मी पण गेली 7, 8, 10 वर्ष झालं करिअरसाठी बाहेर राहिलेलो आहे। आम्हाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाहीये, करायचं म्हटलं तर आम्ही खूप काही करू शकतो, कारण आम्ही आमच्या तत्वांशी बांधील आहे आणि आमच्या पालकांनी जे आमच्यावरती संस्कार केले त्या संस्काराशी आम्ही बांधील आहे। काय असतं, तुम्ही जेव्हा मोठ्या शहरामध्ये राहता ना आणि घरून तुम्हाला आई वडील अगदी रात्रीचा दिवस करून कष्ट करून तुम्हाला पैसे पाठवत असतात ना,
त्याचं मोल आहे ना, ते तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला इथं आता सांगावंसं वाटेल, आई-वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं करत असताना कुठल्या झळा सोसलेल्या असतात आणि त्यांनी कुठल्या गोष्टींचा त्याग केलेला असतो, हे स्वतः आई-वडील झाल्याशिवाय कळत नाही. एकांतात कधीतरी आईला घेऊन विचारा, की आपल्या बाबांनी मला किंवा आपल्याला मोठं करत असताना कुठल्या गोष्टी आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस केलेल्या असतात. हो, प्रत्येक सणाला तुम्हाला कपडे घेतले जातात, पण बाप कधी 5-5, 10-10 वर्ष स्वतःसाठी कपडे सुद्धा घेत नाहीये. तळ हातावरच्या फोडासारखं मुलांना मुलींना बापाने वाढवलेलं असतं. आईने चांगले संस्कार केलेले असतात. बाप नेहमी आपली फाटकी कपडे घालतो, पण कधी तुमचं अंग उघडं पडू दिलेलं नसतं. एवढा विश्वास तुमच्यावरती असतो आणि त्या विश्वासाला कुठेतरी तडा जाईल असं काम जर तुमच्याकडून होत असेल, तर मला वाटतं की एक आदर्श मुलगा आणि आदर्श मुलगी म्हणून घेण्याला काही अर्थच उरत नाही. सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना मी एकच संदेश देईन, की तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते ना, चांगली गोष्ट आहे. प्रेम करा, ते शेवटपर्यंत टिकवा, घरी सांगा, घरचे लग्न पण लावून देतील. परंतु व्यक्ती निवडताना सुद्धा परफेक्ट व्यक्ती निवडा. घरातले तुमच्या आनंदाच्या अगेन्स्ट नसतात. त्यांना कुठेतरी तुमचं चांगलंच व्हावं असं वाटत असतं. आणि बाहेर राहताय तर पालकांच्या विश्वासाला थोडंसं जागण्याचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करा, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा. कारण तुमच्यावरती कंडिशन घालण्यात मी मोठा नाही किंवा मला काही अधिकार नाही येतो. जिथे तुम्ही तुमच्या पालकांचं ऐकत नसाल तिथे मी कोण तुम्हाला सांगणार. परंतु एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कुठल्याही कृतीमुळे आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबातील सदस्यांना समाजामध्ये मान खाली घालावी लागेल असं अजिबात वागू नका. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो.